मला मी माझ्या लाडाच्या हे मला उल्लू अर्थातच आजच्या दिवसातला दुसऱ्या फेरीतला हा दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. कुंडेभाल विपक्ष भिंग्या राटीराटीची लढत आणि या श्री गणेश क्रिकेट संघ करंजाडे यांच्या युद्धभाटानं आयोजित केलेली स्पर्धा सेक्टर 6 करंजाडेचं मैदान आणि या मैदानाच्या सौभोवती चांगलं मैदान आपल्याला पाहायला मिळतोय. मित्रांनो चांगल्या पद्धतीनं हा मैदान सजवलाय. कृष्णा वाघे आणि त्यांची संपूर्ण टीम पहा मेहनत किती घेतली. गेल्या वर्षीच्या स्पर्धेमध्ये छोटीशी मेहनत होती, मात्र या वर्षी काही बदल. स्वप्न होतं की यूट्यूब लाईव्ह मला सामने खेळवायचे आहेत आणि तेच मात्र आपल्याला पाहायला मिळतात. यूट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा HMच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतोय. अर्थात हितेश फोटोग्राफी यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा सज्ज गोलंदाज धीरज तर फलंदाज समाधान कातकरी. पहिला चेंडू क्लासिकल फटका, झेल होण्याची शंका. हे पहा काय केलं समाधाननं, सहशा रीतीनं झेल उडवलाय. समाधान कातकरी बॅक टू द डग आउट, फलंदाज बाद. डीजे अर्थात आपण विचार केला तर बडी मछली जाळ में फसली. धीरजच्या समाधान मात्र बाद झाला. असं वाटलं होतं की पहिला चेंडू सन्मानित करणार की काय, मात्र मैदानामध्ये वेगळंच काही चित्रकरण आपल्याला पाहायला मिळालं. संघाची धावसंख्या मात्र कुठेही न जाता एका षटकाच्या समाप्ती नाही, मात्र एका चेंडूच्या समाप्तीमध्ये गड्यांच्या मोबलात फक्त आणि फक्त कुठलीही धावफलक येत नाही. हे पहा मॅग्नेटिक पॉवरचा षटक आहे. चांगला षटक आपल्याला पाहायला मिळतोय. 10 ते 12 पॉईंटचा रनअप आहे. पंचाच्या उजव्या इष्टीने मारा करणारा हा गोलंदाजा. पाचवा चेंडू फेकला होता, स्लोवर चेंडू फेकलाय. ऑन स्ट्राइक वरती असणारा फलंदाज संतोष तर नॉन स्ट्राइक वरती असणारा फलंदाज गणेश. समाधान बाद झाला, ऑन स्ट्राइक वरती होता. पहिल्या चेंडूवरती मात्र पुरेपूर फायदा उचलायचं होतं. काय घडलंय, काय बिघडलंय मात्र मैदानामध्ये ते घडलं गेलं. धीरजचं बिघडलं गेलंय समाधानचं. यावेळेस मात्र शॉर्ट मिड विकेट क्षेत्रातला हा चेंडू आहे. एक धाव तर सरशा रीतीनं पूर्ण झाली. एका धावेच्या मदतीनं मात्र स्कोर गार्ड ओपन केलाय कुंडेबहाल संघानं आणि या संघाची धावसंख्या मात्र डबल 1. 3 चेंडूंचा खेळ संपलाय. खाता ओपन झालाय आणि अजून या षटकातले काहीसा चेंडूंचा खेळ. 4 षटकांचा सामना आणि या 4 षटकांमध्ये धुबेदार खेळी करणं हे गरजेचं आहे. लाईव्ह स्पर्धा घरबसल्या लाईव्ह आपण पाहू शकाल हितेश फोटोग्राफरच्या माध्यमातून. पुन्हा एकदा सज्ज गोलंदाज. यावेळेस गणेशच्या बॅटमधून मिस टायमिंग स्ट्रोक होतं. काही चेंडू हवेत गेला होता. एक धर धाव सहजच्या रीतीनं मात्र पूर्ण झाली. एकेरी का होईना संघाची धावफलक मात्र कुठेतरी पुढे नेण्याचं काम पाहायला मिळतोय. डबल 2 या धावफलकावरती अप्रतिम गोलंदाजी. एका बाजूला भिंगार संघ तर दुसऱ्या बाजूला संघ. अर्थातच संतोष ऑन स्ट्राइक वरती आहे तर नॉन स्ट्राइक वरती गणेश तर गोलंदाज धीरज. यावेळेस पहा टायमिंग चुकलाय. चेंडू आबे चेंडू खाली क्षेत्ररक्षक. झेल मात्र जमिनीला दान. ज्या खेळाडूला शांत बसवायचा प्रयत्न केला होता सापळा मात्र संतोषसाठी रचला होता. तो संतोष मात्र मैदानामध्ये यशस्वी करतो. मिस टायमिंग स्ट्रोक होतं. आकाशामध्ये चेंडू उडायला होता. चेंडू खाली थोडीशी रणरीती मात्र चुकतोय. तोपर्यंत चांगली रनिंग विकून द विकेट. 2 धावा मात्र सरच्या रीतीनं पूर्ण झाल्यात. 2 धावेच्या मदतीनं मात्र स्कोर बोर्ड वरती डबल 4 धावा. कुठेतरी दडपण आणण्याचं काम केलं जातं कुंडेभाल संघापुढे. पुन्हा एकदा सज्ज संतोष जीवदानाचा फायदा उचलणार का. यावेळेस मिस टायमिंग स्ट्रोक. चेंडू सीमारेषा पार जाईल का, मात्र चेंडू जातो भुर्र. उडाई चिमणी लगाव डीजे. चौकार आला आहे. माझ्या लाडाच्या हे मला
माझ्या लाडाचा हे माला. गोलंदाज राहुल. हे पहा मित्रांनो, राहुल आहे गोलंदाज. आपल्या संघाकडनं खेळण्यासाठी म्हणजे गोलंदाजी करण्यासाठी संघाची धावसंख्या 8. कुंडेभाल संघाची, गावदेशपट कुंडेभाल या संघाची. दोन्ही संघ तुल्यवान संघ आहेत. आणि मागच्या आठवड्यामध्ये कुंडेभाल संघाचा आपण म्हटलं तर मित्रांनो 2 बक्षीस त्यानं 2 ट्रॉफिया एकाच दिवसामध्ये फटकावल्या. तोच कुंडेभाल संघ आपल्याला पाहायला मिळतोय. अक्रॉस द लाईन मात्र खेळण्याचा प्रयत्न, कहीं पे निगाह और कहीं पे निशाणा. गणेश मात्र बीट होतोय, हुकतोय चुकतोय आणि संघाची धावफलक मात्र तब्बल 8 या धावफलकेवरती. राहुल गोलंदाज कमबॅकिंग करतोय. डावकरी त्याचा गोलंदाज आहे. पुन्हा एकदा सज्ज गणेश. यावेळेस चेंडूला चापटवलाय लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. चेंडू खाली मात्र क्षेत्ररक्षक उपट मात्र चांगली टाकली होती चेंडूवरती. चेंडू सरळ जातो तो लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. एकच धाव मात्र मिळणार आणि एका धावेच्या मदतीनं मात्र स्कोर बोर्ड वरती रणसंख्या आपण पाहिली तर तब्बल 9 धावा स्कोर बोर्ड वरती आल्यात. पुढे सज्ज गोलंदाजीचा दर्जा आपल्याला पाहायला मिळतो. गोलंदाजी पाहायला मिळतो, चांगले डिफेंडबाजी फलंदाजी पाहायला मिळतो. 9 धावा स्कोरबोर्ड वरती, एक मोठी सफलता. हे पहा स्लोवर चेंडू फेकलाय. मी तर म्हणेन की मोठा चेंडू खेळण्याचा म्हणजे षटकार लागवण्याचा प्रयत्न होता. मी तर म्हणेन की धावांची रणनीती आपल्याला वाढवायची आहे. जास्तीत जास्त धावा आपल्याला रचायच्या. दुसरा षटक आहे, दुसऱ्या षटकातले 3 चेंडूंचा खेळ मात्र संपलाय आणि फक्त 9 धावा आल्यात. यावेळेस मात्र संतोष कातकरी थांबणार नाही. चेंडूला हे पहा चेंडू जातो, मिसफील पाहायला मिळतोय. चेंडू जातोय कार्पेट लागत सीमारेषा पलीकडे. हा येतोय, नशिबाची साथ मात्र मिळाली चौकारानं. थँक्यू. अर्थात चौकाराच्या साईनं 13 धाबा स्कोरबोर्ड वरती आल्यात आणि आमच्या स्क्रीन वरती देखील 13 धाबा आल्यात. स्क्रीनवरती अर्थातच आपल्याला पाहायला मिळतील धावसंख्या आणि युट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतोय. स्वभावाची आणि मानाची स्पर्धा. सेक्टर 6 करंजाड्याचे मैदान. आयोजक आहेत श्री गणेश क्रिकेट संघ. संपूर्ण टीम गावदेवी चषक 2021. यावेळेस मात्र बेस्ट टायमिंग. चेंडू हवेत, चेंडू खाली क्षेत्ररक्षक. हे पहा झेल सोडला होता मात्र सहशा रीतीने तो झेल टिपला. हातातनं मात्र चेंडू उडाला होता. संतोष बॅक टू द पॅव्हलियन. अर्थात आपण विचार केला तर 2 खेळ बाद झाले. पहिलं समाधान, त्यानंतर संतोष. चांगला होता संतोषचा. अर्थातच हॅलो चांगला प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला होता. मात्र मिस टायमिंग स्ट्रोक. चेंडू हवेत, काही क्षणभर चेंडू हवेत होता मात्र चेंडू सरळच्या रीतीनं पकडला गेला. पुन्हा एकदा सज्ज गणेश. टायमिंग चुकलंय पहा मित्रांनो. मैदानामध्ये अर्थात विकेट वरती अडथळा निर्माण झाली. एक थोडीशी रणनीती चुकली. पुन्हा एकदा सज्ज राहुल टू गणेश. पुन्हा एकदा क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता. पंचांचा इशारा. या ठिकाणी 2 षटकांच्या समाप्तीमध्ये फक्त आणि फक्त 13 धाबा आल्यात. मी तर म्हणेन की प्रत्येक चेंडूला अर्थात एका धावेच्या सहाऱ्यानं केलाय. मात्र आपण पाहू शकलो 12 चेंडूंचा खेळ संपलाय आणि 6 पॉइंट पडण्याच्या सरासरीनं आपल्याला वाटचाल पाहायला मिळतोय. मागच्या सामन्यामध्ये आपण विचार केला तर एकतर्फी सामना कुंडेबाल संघाने जिंकला होता. हा सामना काय होणार? खेळाडू मात्र त्यांचे समाधान, संतोष बाद झाले. त्यानंतर थोडंसं संघावरती आलेलं दडपण. नवीन फलंदाज एका बाजूला गणेश तर एका बाजूला बालाराम.
दोन फलंदाजाची जोडी तर तिसरा षटक फेकण्यासाठी सज्ज अतुल अतुल कातकरी आपण पाहू शकाल गोलंदाजीचा दर्जा मात्र सांभाळतोय. चांगली गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. 10 ते 12 पॉईंटचा रणप आहे. पंचाच्या डाब्या इष्टीनं मारा करणारा हा गोलंदाज आहे. पुन्हा एकदा सज्ज तर ऑन स्ट्राईक वरती असणारा फलंदाज बालराम यावेळेस सन्मानित केलाय बॉल्सला. डिपगल्ली क्षेत्रामध्ये शॉर्ट सिलेक्शन. एकच धाव मात्र मिळणार. एका धाब्याच्या मदतीने मात्र 13चा आकडा तो 14 वरती जाणार आणि 14 धाबा स्कोरबोर्ड वरती आल्यात. एक छोटासा कलाकार आमच्या सोबत बसलाय मित्रांनो स्कोरिंग साठी. त्याचे देखील या स्पर्धेमधून स्वागत स्वागत स्वागत. अंश हे पहा मित्रांनो कमीत कमी वयामध्ये हेच खेळाडू आपल्या गावाचं नाव रोशन करण्यात आहेत. अर्थात कृष्णाजी बागे आणि स्कोररसाठी आपल्याला सहकार्य पहा. चांगली स्कोरिंग पाहायला मिळतोय आणि त्याच्या माध्यमातून स्कोर आपल्याला डायरेक्ट मात्र पाहायला मिळतात. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू आणि बॅटचा संपर्क पूर्णपणे झुलत नाहीये. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न केला जातोय. तू मैमय झाली होती मात्र सहशा रीतीनं 2 धावा पूर्ण झाल्यात. दुहेरीनं वाटचाल झाली कुंडेवाल संघाची धावसंख्या मात्र टोटल 16 धाबा स्कोर बोर्ड वरती आल्यात. मी तर म्हणेन की अतुल आहे गोलंदाज. गणेश अर्थातच बॅट्समन गणेश आहे तर फलंदाज अतुल. 2 चेंडूचा मात्र अतुलच्या खेळीचा खेळ संपलाय. यावेळेस मात्र सरळ दिशेला चेंडू खेळला आला. बॅक टू द फिल्डर चेंडू वन बाउन्स पकडला जातोय. फेकणार उचलणार फेकणार तत्पूर्वी संघाला मात्र मिळाली ती एकच धाव. एका धाबेची मदत मात्र जातोय पुढे. डबल 17 हा आकडा स्कोरबोर्ड वरती आलाय. पुन्हा एकदा सज्ज अतुल. यावेळेस स्ट्राईक रोटेट बालाराम स्ट्राईक वरती. षटकार चौकार येणार का? यावेळेस लो फुलटास होता. पुरेपूर फायदा उचलायचं होतं. मिक्स टायमिंग ठरलंय. चेंडू मिड विकेट क्षेत्रामध्ये अंतिम क्षणाला मी तर म्हणेन की स्किरलकता क्षेत्ररक्षक चांगली क्षेत्ररक्षकी दाखवतोय. उचलणार आणि फेकणार तत्पूर्वी एकेरी का होईना संघाचे धावफलक मात्र पुढे नेण्याचं काम आपल्याला पाहायला मिळतोय. डबल 1 आणि 8 2 गड्यांच्या मोबलात 18 धावा. यावेळेस मात्र मिस टायमिंग स्ट्रोक. चेंडू हवेत. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे मात्र फलंदाज बाद. बॅक टू द पॅव्हलियन फलंदाज गणेश. आयोजक पाणी घेऊन जायचं. पाणी प्लीज मैदानात पाणी घेऊन जायचं. अर्थातच 3 षटकांच्या समाप्ती स्कोरबोर्ड वरती फक्त आणि फक्त 18 धावा. म्हणजे प्रत्येक चेंडूला कुंडेबल संघानं फक्त आणि फक्त एका धाबेने वाटचाल केली आहे.
गोलंदाजाची नेम प्लेट सागर. सागर नाईक हा गोलंदाज आहे. यावेळेस मात्र अभयच्या बॅट मधून स्ट्रोक केलाय. स्केडले क्षेत्रामध्ये काही क्षणभर हवेत चेंडू होता. अंतिम क्षणाला मात्र त्या चेंडूवरती मिळाल्या संघाला 2 धाबा. 2 धाबेच्या मदतीनं मात्र स्कोरबोर्ड वरती आंस पेन मात्र पुढे सरलाय. डबल 20. हे पहा छोटासा कलाकार आमच्या सोबत बसलाय कुपी सुबेच्या स्पर्धेमधून. अंश अर्थात ह्या वेळेला चेंडूला बिरकावलाय आणि चेंडू आपण पाहू शकाल डीप गल्ली क्षेत्राच्या अंतर्गत आणि अडवला जातोय. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आहे. धावचीत फलंदाज बाद. तिसऱ्या धाब्याचा प्रयत्न होता. फलंदाज मात्र बाद. अर्थातच मैदानामध्ये दोन्ही खेळाडू एकच नावाचे आहेत. यावेळेस मात्र बालारामच्या बॅट मधून स्ट्रोक येईल का चौकार. मात्र हे पहा कशा प्रकारे फिल्डिंग केली जातोय. असं वाटलं होतं की या ठिकाणी काय घडेल काय बिघडेल. एकच धाव मात्र मिळली आणि एका धाबेच्या मात्र मदतीनं स्कोरबोर्ड वरती रणसंख्या आपण पाहिली तर डबल 23 धावा. असं वाटलं होतं की चेंडू सीमारेषा पार जाईल का. काय घडलंय काय बिघडलंय. कुंडेबाल संघाचं बिघडलंय आणि घडलंय मात्र ते भिंगार संघाचा डीजे. थँक्यू डीजे. येणारे काही चेंडू खेळ बाकी असेल. 3 चेंडूंचा खेळ बाकी असेल आणि 3 चेंडू मध्ये एकोदे 2 फटके आले तर सामन्यामध्ये फेर मध्ये रनांची रणसंख्या पुढे जाऊ शकतोय. अंश आहेत आमच्याच गावचे ते बाजूला राहतात. अर्थातच मित्रांनो वरच्या ओळेचे आहेत ते आणि छोटासा कलाकार. हे पहा मित्रांनो स्कोरिंग साठी आमच्या सोबत बसलाय. पुन्हा एकदा सज्ज. यावेळेस मात्र चेंडू हवेत सीमारेषा पार 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 षटकार. मी म्हंटल होतं बीकेच्या बॅट मधून षटकार येईल का. आलाय षटकार. षटकारानं खाता कोळलाय. संघाची धावसंख्या मात्र पुन्हा एकदा चेंडू वेगाने खेळण्याचा प्रयत्न. 1 धाव तर मात्र सहशा रीतीनं पूर्ण झाली. अर्थातच पंजांचा बोट आकाशामध्ये. फलंदाज बाद. बॅटची काढा. बॅट काढा. बॅटेज टॉपेज बॅटचा. बीके मात्र बाद झालाय. बालाराम आणि या संघाची धावसंख्या मात्र आहे त्यातील डबल 29 धाबा. शेवटचा चेंडू खेळण्यासाठी योगेश. रोहन मात्र जातो मैदानामध्ये. 29 धाबा आल्यात. या चेंडूवरती एकोदा मोठा फटका येणार का. योगेश ऑन स्ट्राईक वरती. यावेळेस मात्र बॅटची काढा. टॉपेज लागलाय. लॉंग स्टॉप क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. भुर्रडाई चिमणी लगाया चौका. लगाव डीजे अपना बजाव गाना. तेहतीस धाबा स्कोरबोर्ड वरती आणि 34 धाबा काढायच्या भिंगार संघाला. डीजे
33 आणि 34 धावा काढायच्या आहेत. भावेश मारतो या 50. असा डेंजर हाय बॅट्समन भावेश मामा रिओ लेफ्टी. असा डेंजर हाय बॅट्समन भावेश मामा रिओ लेफ्टी. असा डेंजर हाय बॅट्समन. थँक्यू डीजे. आपले डेंजर बॅट्समन आदिजी फडके बॅड लक असतील. कुठेतरी आपण खेळण्यासाठी गेला होतात, मात्र या स्पर्धेमध्ये आपल्याला बॅड लक मिळाला असेल. मात्र या स्पर्धेचा आनंद लुटण्यासाठी आपण लवकरात लवकर आलात. येणारे 4 षटक असतील, 24 चेंडू असतील. विजयासाठी 34 धाब्यांची गरज. प्लीज डीजे एक छोटासा धून वाजव, एक चांगली. प्रेक्षक झोपलेले उठायला पाहिजेत. हॅलो, स्टेजच्या आमच्या उजव्या बाजूला प्लीज वायर आहे तिथून कॅमेऱ्याची, त्यावरती जर आपण बसला असाल तर उठा, कारण सिग्नल कट होतोय. या ठिकाणी वायर आहे तिथून मित्रांनो. इथं समोरचे इकडे बसा, इकडे या साईडला या, इथे बसा, पुढे जागा. वायर आहे, वायर शॉक लागेल, करंट येईल. करंट जर लागला तर आम्ही त्याला जबाबदार नाही. स्टेजच्या पुढे जागा आहे मित्रांनो, आहे ती वायर चालू आहे. आम्हाला आमचा सिग्नल कट होतोय. कालच्या दिवसामध्ये मोठी मेहनत घेतली आमच्या लाईव्हनं. जागा फेफडा होईल जाग्यावर करंट जर लागला तर. विनंती आहे मित्रांनो, थोडंसं हसी मजा करणं गरजेचं आहे. लाईव्ह प्रेक्षेपण आहे. घरबसल्या प्रेक्षकांचं देखील मनोबल वाढवण्यासाठी मी नेहमीच प्रयत्न करत असतो. येणारे 24 चेंडू विजयासाठी गरज असेल ती फक्त आणि फक्त 34. तत्पूर्वी मायक्रोफोनवरती आमचे साथी समालोचकाला विनंती करतो, या आपण बसा. निश्चितच 34 धावांचा पाठला करताना मात्र फलंदाजीच्या जोरावर मात्र फलंदाज राहुल नाईक आणि अजय नाईक, तर गोलंदाज मात्र कुंडेवाल संघाकडून संतोष कातकरे हा मात्र गोलंदाज आलाय. यावेळेस पहिला चेंडू फेकलाय गोलंदाजानं, मात्र निश्चितच पंचांचा इशारा येणं गरजेचं आहे. आणि पंचांचा कुठलाही न इशारा येताना अभिषेक निश्चितच पुन्हा एकदा तयारीवर. यावेळेस मात्र सुंदर फटका मारलाय फलंदाजानं. 1 धाव तर सहजरितीनं पूर्ण सुरेख क्षेत्ररक्षण करते तिथलं क्षेत्ररक्षण बालाराम कातकरी कुंडेवाल्यांच्या माध्यमातून. यावेळेस मात्र पहिला चेंडू दुसरा चेंडू संपलाय, धावसंख्या जाऊन पोहोचली मात्र 1 या आकड्यावर. आता मात्र प्रथम स्ट्राईक घेतोय मात्र भिंगारी संघाकडून अजय नाईक हा मात्र संतोष मात्र तयारीवर. यावेळेस मात्र सुंदर मारला फटका, तितकाच सुंदर. यावेळेस मात्र हा मात्र पहिला आलेला चौकार, या चौकारच्या सहाय्याने संघ पुढे सरकलाय. संघ जाऊन पोहोचलाय भिंगारी संघ 5 या आकड्यावर. तर निश्चितच आता मात्र धावसंख्येला आकार आल्या. 5 या धावसंख्येवर जाऊन पोहोचलाय पुन्हा एकदा तयारीवर. यावेळेस मात्र सुरेख चेंडू या गोलंदाजाचा, संतोष या गोलंदाजाचा हा मात्र निर्धाव चेंडू मध्ये 3 चेंडूची खेळी, 4 चेंडूची खेळी समाप्त झाली. या धावसंख्या मात्र आपल्या जागावर 5 या आकड्यावर. पुन्हा एकदा तयार. यावेळेस मात्र सुंदर मारला फटका आणि निश्चितच हा मात्र चौकार होईल आणि हा पंचांचा इशारा आलाय. धन 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 चौकार. थँक्यू डीजे. तर निश्चितच या चेंडू मात्र चौकार आलाय. 5 चेंडूची खेळी झाली. या धावसंख्या जाऊन पोहोचली 9 या आकड्यावर जाऊन पोहोचलाय भिंगारी संघ. शेवटचा चेंडू शिल्लक संतोष या गोलंदाजाचा.
चांगली सुरुवात केली या भिंगारी संघानं. शेवटचा चेंडू शिल्लक असताना मात्र संतोष या गोलंदाजाचा धावसंख्या जाऊन पोहोचले मात्र बिनबाद 9 या आकड्यावर. तर शेवटचा चेंडू शिल्लक यावेळेस मात्र उंची न घेणारा चेंडू मात्र सुरेख चेंडू 1 ओव्हरची समाप्ती झाली या बिनबाद 9 या आकड्या जाऊन पोहोचलाय डीजे. थँक्यू डीजे. निश्चितच दुसरा गोलंदाज झालाय समाधान कातकरी. 1 ओव्हरची समाप्ती झाली आहे बिनबाद 9 या आकड्यावर जाऊन पोहोचलाय भिंगारी संघ. तर दुसरा गोलंदाज कुंडेवाला संघाकडून समाधान कातकरी हा गोलंदाज मात्र आलेला आहे. समाधान कातकरी या फलंदाजाला मात्र पहिल्या चेंडू बाद केलं होतं. तर आता मात्र गोलंदाजी वाला काय करून दाखवते आपल्या संघासाठी गोलंदाजी चांगली करून दाखवते. पहिल्या षटकामध्ये मात्र 1च धाव दिली होती या गोलंदाजानं. यावेळेस मात्र पहिला चेंडू सुरेख चेंडू फेकला. यष्टिरक्षक मात्र कुठली न चुकी करताना मात्र धावसंख्या रोखून ठेवली मात्र 9 या आकड्यावर. तर पुन्हा एकदा तयार. यावेळेस मात्र मोठा फटका. काय होणार, काय घडणार, काय बिघडणार आणि हा मात्र बिग 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 षटकार. षटकाराच्या साहाय्याने संघ पुढे सरकलाय. संघ जाऊन पोहोचलाय 15 या आकड्यावर डीजे. थँक्यू डीजे. पुन्हा एकदा तयारीवर समाधान कातकरी. त्यावेळेस पुन्हा एकदा मारला फटका. काय होतोय, काय घडतोय, काय बिघडतोय. 1 धाव तर पूर्ण. दुसऱ्या धावसाठी प्रयत्न. दुसरी धाव सुद्धा सहजरीतीने पूर्ण. तिसऱ्या धावसाठी प्रयत्न करतोय अजय नाईक. हा मात्र नकार देतोय आणि या 2 धावाच्या साहाय्याने संघ पुढे सरकलाय. संघ जाऊन पोहोचला 17 या आकड्यावर जाऊन पोहोचलाय भिंगारी संघ. निश्चितच पुन्हा एकदा तयार. यावेळेस मात्र सुरेख फटका. देखना फटका. निश्चितच चौकार होणार आणि हा मात्र दणदणीत चौकार डीजे. निश्चितच धावसंख्या जाऊन पोहोचली आहे मात्र 21 या आकड्यावर जाऊन पोहोचलाय भिंगारी संघ. यावेळेस पुन्हा एकदा तयार समाधान कातकरी. आता मात्र सुरेख चेंडू. फलंदाजाला काही चेंडू समजला नाही. चेंडू जाते निर्धाव. धावसंख्या आपल्या जागावर स्थिर 21 या आकड्यावर भिंगारी संघ. दुसरा गोलंदाज कुंडेवाला संघाचा समाधान कातकरी. यावेळेस पुन्हा एकदा 10-12 पावलांचा रनअप घेऊन हा मात्र सुरेख चेंडू आणि पंचांचा इशारा आलाय की हा फलंदाज मात्र बाद झालाय. पहिला हादरा बसलाय भिंगारी संघाला. राहुल हा मात्र बाद होतोय. 2 ओव्हरची समाप्ती झाली. या नवीन फलंदाज धीरज पवार. तर निश्चितच स्वतःचा पहिला आणि संघाचा तिसरा षटक घेऊन मात्र मैदानावर तयार अभय कातकरी कुंडेवाला संघाचा. तर समोर असलेला फलंदाज मात्र अजय नाईक हा मात्र तयारीवर आणि सहकारी फलंदाज. यावेळेस मात्र जोरदार आवाज आला आणि निश्चितच षटकार होणार आणि हा खणखणीत रामदेव बाबा पतंजली षटकार. पुन्हा एकदा तयार डीजे. यावेळेस पुन्हा एकदा आवाज आला. संतोष कातकरीच्या हातामध्ये जल. काय होणार, काय घडणार, काय बिघडणार आणि मात्र दुसरा हादरा बसलाय भिंगारी संघाला. अजय नाईक हा मात्र आपल्या जागावर परत येतोय.
27 आकडा मात्र जाऊन पोहोचलाय भिंगारी संघ. दुसरा हादरा बसलाय भिंगारी संघाला. अजय हा मात्र बाद झालाय. त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज आदिनाथ. तर नवीन आलेले फलंदाज नौका फलंदाज गोलंदाज सुद्धा आहे आणि बॅटर सुद्धा आहे धीरज. तर पुन्हा एकदा तयार अभय 10-12 पावलांचा रनअप घेऊन पंचांच्या डाव्या बाजूला मारा करेल. यावेळेस हेलिकॉप्टर शॉट मारलाय आणि मात्र बालाराम कातकरी तयार आणि हा मात्र तिसरा हादरा बसलाय. आदिनाथ याला मात्र आपली जागा दाखवली. आदिनाथ यांनी मात्र काय धीरज याला मात्र आपली जागा दाखवलेली आहे. तिसरा हादरा बसलाय भिंगारी संघाला. धीरज हा मात्र बाद झालाय. धावसंख्येत जाऊन पोचली आहे 27 या धावसंख्येवर. नऊ चेंडू जिंकण्यासाठी 7 धावांची गरज असताना मात्र निश्चितच धीरज यांची जागा भरून काढण्यासाठी सागर नाईक आलेला आहे आणि समोर असलेला फलंदाज आदिनाथ. एक डावखोऱ्या हाताचा फलंदाज तर एक उजव्या हाताचा गोलंदाज कुंडेवाल संघाकडून अभय कातकरी तयारीवर. हा यावेळेस मात्र चकमाक आलाय गोलंदाजानं फलंदाजानं. यावेळेस धावसंख्या आपल्या जागेवर स्थिर असताना 27 आकड्यावर जाऊन पोहोचला मात्र भिंगारी संघ. आता मात्र 8 चेंडू जिंकण्यासाठी 7 धाव्यांची गरज. 8 चेंडू 7. काय होणार काय घडणार येणारा वेल आणि काल सांगणार आहे मित्रांनो. पुन्हा एकदा तयार. यावेळेस पुन्हा एकदा हुकलाय चुकलाय आणि मात्र धावसंख्या आपल्या जागेवर स्थिर. निश्चितच 7 चेंडू जिंकण्यासाठी 7 धाव्यांची गरज. कुंडेवाल आणि भिंगारी यामध्ये. यावेळेस पुन्हा एकदा तयार. 4-5 पावलांचा रनअप घेऊन पंचांच्या उजव्या बाजूने मारा करेल. निश्चितच आउट होणार होता फलंदाज मात्र आणि निश्चितच चांगला क्षेत्ररक्षण करते तिथला क्षेत्ररक्षण अर्जुन कातकरी. 3 ओव्हरची समाप्ती झाली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली 27 आकड्यावर. 6 चेंडू जिंकण्यासाठी 7 धाव्यांची गरज. 6 चेंडू 7 धाव्यांची गरज असताना कोण गोलंदाज येणार. कुंडेवाला संघाला देखील धाकधुकी लागलेली आहे आणि भिंगारी संघाला सुद्धा धाकधुकी लागलेली आहे. 6 चेंडू 7 धावा. येणारा वेल आणि काल सांगणार आहे मित्रांनो. भैरवनाथाच अवतार देवा तूच मल्हार उधली तो देवा भंडार धरुनी तुझा जागर वाजवी तो देवा संबळ भांडुनी तुझा गोंधळ. निश्चितच समाधान कातकरी याला विनंती असेल क्षेत्ररक्षण लावून घ्या कारण तर आपल्याला अजून सामने खेळवायचे आहेत. 6 चेंडू 7 धावा. काय होणार काय घडणार काय बिघडणार येणारा वेल आणि काल सांगणार मित्रांनो. चौथा षटक घेऊन आलाय कुंडेवाला संघाचा बालाराम कातकरी. सहा चेंडू 7 धावा. दोन्ही संघामध्ये फासफूस. यावेळेस पहिला चेंडू येणार घडणार काय होणार काय बिघडणार हे येणारा काल आणि वेळ सांगणार मित्रांनो. आउट होण्याचा चान्स होता आणि मात्र निश्चितच 1 धाव तर पूर्ण. पहिल्या चेंडूवर 1 धाव आली आहे. 1 धावाच्या सहाय्याने संघ पुढे सरकलाय. संघ जाऊन पोहोचलाय 28 आकड्यावर जाऊन पोहोचलाय भिंगारी संघ. 5 चेंडू जिंकण्यासाठी 6 धाव्यांची गरज. 5-6 5 चेंडू जिंकण्यासाठी 6 धाव्यांची गरज असताना मात्र गोलंदाज मात्र बालाराम कातकरी कुंडेवाला संघाचा. तर फलंदाजीवर मात्र आदिनाथ हा मात्र तयारीवर. डावखुऱ्याचा फलंदाज भिंगारी संघाकडून 5 चेंडू जिंकण्यासाठी 6 धाव्यांची गरज. निश्चितच 5 चेंडू 6 धाव्यांची गरज असताना मात्र तयार पुन्हा एकदा
यावेळेस मात्र मारलेला फटका निश्चितच सूर्य क्षेत्ररक्षण केला तिथले क्षेत्ररक्षणाला अर्जुन हा क्षेत्ररक्षक होता तिथे आणि सूर्य क्षेत्ररक्षण केला तितकी सुरेख फेकी केली. एक धाव काही रोखू शकत नाही. एक धावच्या साहाय्याने संघ पुढे सरकला. संघ जाऊन पोहोचलाय 29 या आकड्यावर जाऊन पोहोचलाय. आता मात्र 4 चेंडू जिंकण्यासाठी 5 धावांची गरज. चार चेंडू 5 धावांची गरज. मित्रांनो कोण जिंकेल आणि कोण हारेल हे येणारा वेळ आणि काल सांगणार आहे. मित्रांनो 4 चेंडू 5 धावांची गरज असताना मात्र बालाराम तयारीवर. यावेळेस मात्र मारला फटका. स्वतः क्षेत्ररक्षण आहे तिथे काय करणार आणि मात्र झेल सोडलाय मित्रा. कॅच नाही तुम्ही मॅच सोडली मित्रा. यावेळेस दुसरी धावाचा कॉल आहे. दुसरी धाव सुद्धा सहजरीतीनं पूर्ण. तिसरी धाव सुद्धा सहजरीतीनं पूर्ण. या 3 धावाच्या साहाय्याने संघ पुढे सरकलाय. संघ जाऊन पोहोचलाय 32 या आकड्यावर जाऊन पोहोचलाय भिंगारी संघ. आता मात्र 3 चेंडू जिंकण्यासाठी 2 धाव्यांची गरज. मित्रा ही कॅच घेतली असती तर नक्की आपलं काहीतरी दडपण आलं असतं भिंगारी संघावर. आणि कॅच पाडली तुम्ही. कॅच ना मित्रा मॅच पाडलीस. तीन चेंडू जिंकण्यासाठी 2 धाव्यांची गरज. 3 चेंडू 2 कुंडेवाल आणि भिंगारी यामध्ये. यावेळेस पुन्हा एकदा तयार बालाराम कातकरी. हा मात्र देखना फटका निश्चितच षटकार होणार आणि हा मात्र दंदन 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 षटकार. निश्चितच भिंगारी संघ हा विजय झालाय. कुंडेवाल संघ हा पराजय झाले. तरी दोन्ही संघांचा मी हार्दिक अभिनंदन करतोय. तर या पुढील होणारा सामना कृष्णा तर भिंगारी संघाचा संघनायक आणि बारापाडा संघाचा संघनायक आहे. दोन्ही संघांना विनंती असेल आपण नानाफेके करून घ्यायचे. निश्चितच भिंगारी संघाचा सामनावीर राहुल नाईक यांना विनंती असेल आपण समालोचक